नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रमोद गायकवाड। आज ग्रीन बेनेटचा जो प्रोडक्ट आहे एसटी नावाचा, एसटी म्हणजे सीड ट्रीटमेंट, याच्यामध्ये बुरशीनाशक आहे, कीटकनाशक आहे, तर मायक्रोन्यूट्रन्स आहेत, सर्वच कॉम्बिनेशन याच्यामध्ये केलेले आहे। आपण याचा बीज प्रक्रिया, बेने प्रक्रिया आणि रोप प्रक्रियेसाठी म्हणजे बी सोयाबीनचा असू द्या, उडीद, मूग, हरभरा, कुठल्याही प्रकारचं सीड असेल त्या सीडसाठी याचा आपण वापर करू शकतो। याचा वापर केल्यानंतर उगवण शक्ती फास्ट होते, जमिनीतल्या किडीपासून आणि बुरशीपासून बियाचे संरक्षण होते, बेण्याचे बी संरक्षण होते, निघणार बी स्ट्रॉंग निघते, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा कमजोरपणा राहत नाही, कारण याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन्स सुद्धा ऍड केलेले आहेत। मार्केटमध्ये असं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक तुम्हाला एकत्र भेटत नाही, स्पेशल घ्यावं लागते। चारही कॉम्बिनेशन एकत्र केलेले आहे। सोयाबीनसाठी किंवा उडीद मूगसाठी 1 क्विंटल बियाले 1 लिटर एसटी लागते, आणि जे आपण अद्रक किंवा हळदीची लागवड करतो, बेने लागवड करतो, तर 8 क्विंटल बेण्यासाठी किंवा 10 क्विंटल बेण्यासाठी म्हणजे 1 एकरासाठी 1 लिटर एसटी लागते। याचा वापर केल्यानंतर उगवण शक्ती सुद्धा फास्ट होते, बी सुद्धा स्ट्रॉंग राहते, आणि निघणार बी जे क्रॉप आहे हे सुद्धा स्ट्रॉंग राहते। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने याचा वापर केला पाहिजे किंवा करणं गरजेचं आहे। खतापेक्षाही आपल्याला याचा वापर अत्यंत गरजेचा आहे, कारण खत पेक्षाही बेनिफिट जे आपल्याला अगोदर भेटणार आहे। याचा जर वापर केला तर निश्चित 5 ते 10% उत्पन्न वाढण्यास मदत होते, न निघणारं बी सुद्धा निघून येते, त्यामुळे बरेचसे फायदे आपल्याला ठिकाणी होतात। बी लागवडीसाठी सुद्धा आपल्याला कमी लागते। उदाहरणार्थ तुम्ही एकरी 30 किलो सोडत असाल सोयाबीनचे बी, तर 25 किलो टाकू शकता। बेने बी एकरी तुम्ही 8 क्विंटल किंवा 10 क्विंटल टाकत असाल तर त्याच्यात बी काय प्रमाण तुम्ही कमी करू शकता, कारण जिथलं बी तुम्ही टाकणार आहे किंवा जेवढं बेनं तुम्ही लावणार ते 100% उगवायचं काम ते एसटी मुळे होते, म्हणून तुमचा खर्च सुद्धा त्या ठिकाणी कमी होतो। धन्यवाद।